नमस्कार. मी सोनाली रवींद्र कलोकार, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्या शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐका त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. सत्याने वर्तावे मानवाचा धर्म, ठावे नाही वर्म ब्राह्मणाच. कष्टाळू शूद्रांचे लक्ष्मी पाय दाबी, म्हणे ना कुणबी त्यास कधी. सुख देणे घेणे सर्व सुखी होती, अरिष्टे पळती 12 वाटा. कष्टाळू मानव शूद्र बंधू खरा, त्याचे हित करा ज्योती म्हणे. बघूया ह्या ओळींचा अर्थ. माणसाचा खरा धर्म म्हणजे सत्याने वागणे होय. केवळ जन्माने ब्राह्मण असणे महत्त्वाचे नाही, तर त्याला योग्य कर्म माहीत असणे गरजेचे आहे, तर त्याचा उपयोग नाही. जर एखादा शूद्र जातीचा मानव प्रामाणिक व चांगला असेल, तर लक्ष्मी त्याचे घरी म्हणजे समृद्धी त्याचे घरी येते. तो कोणालाही हानी पोहोचवत नाही. ज्योतिबा म्हणतात, चांगल्या गुणामुळे सर्वजण सुखी होतात आणि वाईट गोष्टी अचानक वाऱ्यासारख्या निघून जातात. जो मनुष्य सद्गुणी आहे तोच खरा आपला बंधू मित्र आहे. अशा माणसाला मान द्यावा, त्याच्याशी चांगले वागावे. ह्या ओळींचा भावार्थ सांगता येईल की जन्म, जात आणि पद महत्त्वाचे नाही, तर माणसाचे आचरण, सत्य आणि सद्गुण हेच खरे मूल्य आहे. जो प्रामाणिक व चांगला आहे तोच श्रेष्ठ आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणेच्या वतीने सर्वांना विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.